नमस्कार मित्रांनो तुमच्याकडे जन्म दाखला किंवा मृत्यू दाखला नाहीये? सतत हा दाखला मागितला जात असतो आणि अनेकांना तो कसा मिळवायचा हेच माहीत नसते. काही लोक एजंटकडे जाऊन हजारो रुपये खर्च करतात, तर काही जण चुकीचे कागदपत्रे देऊन वारंवार फेऱ्या मारतात. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर जन्म दाखला आणि मृत्यू दाखला कसा मिळवायचा, कुठे अर्ज करायचा असतो, कोणती कागदपत्रे लागतात, ऑफलाईन आणि ऑनलाईन काय प्रक्रिया आहे आणि जुना दाखला हरवला असेल तर काय करायचे, जर तुम्ही उशिरा नोंदणी केली असेल तर, आणि कोणत्या चुका आपल्याला या ठिकाणी टाळायच्या आहेत, ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जन्म दाखला आणि मृत्यू दाखला हे दोन्ही अत्यंत महत्त्वाचे सरकारी दस्तऐवज आहेत. जन्म दाखला म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जन्म अधिकृतपणे नोंद झाल्याचा पुरावा, तर मृत्यू दाखला म्हणजे संबंधित व्यक्तीच्या मृत्यूची अधिकृत नोंद. हे दोन्ही दाखले सरकारकडून जारी केले जातात आणि त्यांना कायदेशीर मान्यता असते. अनेकांना वाटते की हे फक्त एक साधे प्रमाणपत्र आहे, पण प्रत्यक्षामध्ये ते पुढील अनेक सरकारी आणि कायदेशीर कामांचा पाया असतात. मित्रांनो, आता आपण जन्म दाखला म्हणजे काय नीट समजून घेऊया. समजा एखाद्या बाळाचा जन्म झालाय, त्यानंतर त्या बाळाची जन्माची नोंद शासनाकडे करणे आवश्यक असते. सरकारी रुग्णालयामध्ये जन्म झाला असेल तर बहुतेक वेळा रुग्णालयच संबंधित कार्यालयाकडे माहिती पाठवते. खाजगी रुग्णालयातही ही सुविधा असते. मात्र काही ठिकाणी पालकांनी स्वतः खात्री करून घ्यावी की जन्माची नोंद झाली आहे की नाही. जन्माची नोंद झाल्यानंतर जन्म दाखला मिळतो. आता आपण मृत्यू दाखला म्हणजे काय नीट समजून घेऊया. एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्याची अधिकृत नोंद शासनाकडे केली जाते आणि त्यानंतर मृत्यू दाखला दिला जातो. हा दाखला वारस नोंद, बँक खाते बंद करणे, विमा दावा, पेन्शन, मालमत्तेचे हस्तांतरण, वीज कनेक्शन, गॅस कनेक्शन, न्यायालयीन कामे आणि इतर अनेक सरकारी प्रक्रियांसाठी आवश्यक असतात. त्यामुळे मृत्यू दाखला वेळेमध्ये मिळवणे अत्यंत गरजेचे असते. आता प्रश्न येतो की अर्ज कुठे करायचा? जर जन्म किंवा मृत्यू शहरामध्ये झाला असेल तर संबंधित महानगरपालिका किंवा नगरपालिका कार्यालयामध्ये अर्ज करता येतो. ग्रामीण भागात ग्रामपंचायत किंवा संबंधित नोंदणी कार्यालयात अर्ज करता येतो. आज अनेक राज्यांमध्ये ही सुविधा ऑनलाईनही उपलब्ध आहे. त्यामुळे घर बसल्या अर्ज करणे आणि दाखल्याची प्रत डाउनलोड करणेही शक्य होते. आता आपण पाहूया याच्यासाठी कोणते कागदपत्रे लागू शकतात. जन्म दाखल्यासाठी तुम्हाला रुग्णालयाने दिलेले जन्म प्रमाणपत्र आणि डिस्चार्ज पेपर, आई-वडिलांचे ओळखपत्र, आधार कार्ड, राहत्या पत्त्याचा पुरावा, अर्जाचा नमुना आणि आवश्यक असल्यास इतर कागदपत्रे. काही प्रकरणांमध्ये स्थानिक कार्यालय अतिरिक्त कागदपत्रे सुद्धा मागू शकते. मृत्यू दाखल्यासाठी सामान्यतः रुग्णालयाचे मृत्यू प्रमाणपत्र, डॉक्टरांनी दिलेला मृत्यूचा दाखला, अर्जदाराचे ओळखपत्र, मृत व्यक्तीची माहिती, पत्त्याचा पुरावा आणि आवश्यक असल्यास इतर कागदपत्रे सादर करावी लागतात. आता आपण याची ऑनलाईन प्रक्रिया समजून घेऊया. संबंधित राज्याच्या जन्म आणि मृत्यू नोंदणी पोर्टलवरती किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन अर्ज करता येतो. आवश्यक माहिती भरावी, कागदपत्रे अपलोड करावीत आणि अर्ज सबमिट करावा. अर्ज मंजूर झाल्यानंतर दाखला डाउनलोड करता येतो किंवा काही ठिकाणी तो पोस्टाने सुद्धा पाठवला जातो. आता आपण याची ऑफलाईन प्रक्रिया पाहूया. जर तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला संबंधित कार्यालयामध्ये जाऊन अर्जाचा फॉर्म घ्यावा लागतो. तो व्यवस्थित भरायचा असतो. आवश्यक कागदपत्रे जोडायची आणि कार्यालयामध्ये जमा करायचा.
अर्ज स्वीकारल्यानंतर पावती दिली जाते, त्यावर दिलेल्या तारखेनुसार दाखला मिळतो. अनेकांना एक मोठा प्रश्न पडतो की जुना जन्म दाखला किंवा मृत्यू दाखला हरवला तर आता काय करायचं? अशा वेळी घाबरण्याची गरज नाहीये. संबंधित नोंदणी कार्यालयामध्ये जाऊन किंवा ऑनलाईन पोर्टलवरून प्रमाणित प्रत म्हणजेच डुप्लिकेट कॉपी मिळवता येते. जर नोंद आधीपासून उपलब्ध असेल तर पुन्हा दाखला मिळणे शक्य असते. आता उशिरा नोंदणीबद्दल बोलूया. काही वेळा बाळाचा जन्म झाल्यानंतर लगेच नोंद होत नाही किंवा मृत्यूची नोंद वेळेमध्ये होत नाही. अशा वेळी ठराविक नियमांनुसार विलंब शुल्क, प्रतिज्ञापत्र किंवा सक्षम अधिकाऱ्याची परवानगी लागू शकते. जितका जास्त विलंब तितकी प्रक्रिया अधिक तपशीलवार होऊ शकते. त्यामुळे शक्यतो जन्म किंवा मृत्यू झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर नोंदणी करा. अर्ज करताना काही सामान्य चुका तुम्हाला टाळायच्या आहे. जसं की नावाची स्पेलिंग चुकीची लिहू नका, जन्मतारीख, मृत्यूची तारीख किंवा पत्ता चुकीचा भरू नका. सर्व कागदपत्रे स्पष्ट आणि वाचता येतील अशी द्या. मोबाईल नंबर योग्य द्या. अर्ज सबमिट करण्यापूर्वी प्रत्येक माहिती पुन्हा तपासा, कारण एक छोटी चूक पुढे मोठा त्रास देऊ शकते. दाखला मिळाल्यानंतर त्यावरील सर्व माहिती तपासा. नाव, तारीख, आई-वडिलांचे नाव, पत्ता किंवा इतर तपशील चुकीचे असल्यास लगेच संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून दुरुस्तीचा अर्ज करा. चुकीचा दाखला पुढील अनेक कामांमध्ये अडचणी निर्माण करू शकतो. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही एजंटच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. अनेक प्रक्रिया नागरिक स्वतःची करू शकतात. अधिकृत कार्यालये किंवा अधिकृत सरकारी पोर्टलचाच वापर करा. चुकीच्या व्यक्तींना पैसे देऊन फसवणूक होण्याचा धोका टाळा. जर तुम्ही नवजात बाळाचे पालक असाल तर जन्माची नोंद वेळेमध्ये झाली आहे का याची खात्री करा. आणि जर तुमच्या कुटुंबात एखाद्या व्यक्तीचे निधन झाले असेल तर मृत्यूची अधिकृत नोंद आणि मृत्यू दाखला जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर मिळवा. ते 2 दस्तऐवज भविष्यातील अनेक महत्त्वाच्या कामांसाठी आवश्यक ठरतात. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की जन्म दाखला आणि मृत्यू दाखला म्हणजे काय, ते का आवश्यक आहेत आणि कुठे अर्ज करायचा असतो, ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रक्रिया काय आहे, कोणती कागदपत्रे लागतात, जर तुमचा जुना दाखला हरवला तर काय करायचे, उशिरा नोंदणीची प्रक्रिया आणि अर्ज करताना कोणत्या चुका टाळायच्या आहेत, याबद्दल आपण संपूर्ण माहिती आज पाहिली. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रांसोबत देखील व्हिडिओ शेअर करा आणि नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा. भेटूया अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह. जय शिवराय. धन्यवाद.